शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना सत्याचे आणि आदर्शवादाचे धडे देणारे गुरुजी। पण यातील काही शिक्षकांनी बदल्यांसाठी मोठा घोटाळा केल्याचं उघड झालंय। काही शिक्षकांनी आजारी असल्याची तर काही शिक्षकांनी चक्क दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्र सादर केली आहेत। धक्कादायक म्हणजे हव्या त्या शाळेत बदली मिळावी म्हणून अनेक शिक्षकांनी चक्क घटस्फोटित असल्याची कागदपत्र सादर केली आहेत। पाहूया शिक्षकांचा खोटारडेपणा उघड करणारा हा लोकशाही मराठी स्पेशल रिपोर्ट। बदल्यांसाठी गुरुजींनी केली वेगळीच शाळा, बदली होण्यासाठी घटस्फोटित अशी केली नोंद। अनेक शिक्षकांनी स्वतःला दाखवलं दिव्यांग। साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मोठा घोटाळा झालाय आणि हा घोटाळा केलाय शिक्षकांनी, तोही बदल्यांसाठी। ज्यांनी विद्यार्थ्यांना सत्याचे आदर्शवादाचे धडे द्यायचे त्याच गुरुजींनी हा प्रताप केलाय। सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात 47 शिक्षकांनी इच्छित शाळेत बदली मिळवण्यासाठी घटस्फोटाचे प्रमाणपत्र सादर केल्याचं उघड झाले। बदल्यांसाठी शिक्षकांकडून घटस्फोट, दिव्यांग तसेच आजारपणाच्या प्रमाणपत्रांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता सतर्क झालंय। 467 शिक्षकांनी स्वतःला दिव्यांग, आजारी असल्याचं दाखवलं। 47 शिक्षकांनी घटस्फोट झाल्याची कागदपत्र सादर केली। जे संशयित शिक्षक आहेत, संशयित ज्यांनी दाखले घेतलेले, चुकी दाखले घेतलेत, त्यांना जिल्हा परिषदेवर पुन्हा तपासासाठी सीओ मॅडम यांनी सोमवारपासून बोलवलेलं आहे। यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर मात्र जिल्हा परिषदेनं कठोर कारवाई करावी अशी शिक्षक बांधवांच्या मधून एक मागणी येताना दिसत आहे। हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागासाठी नवा निर्णय घेतलाय। ज्यांनी अशी कागदपत्र दिली आहेत त्या शिक्षकांच्या सेवा पुस्तकार घटस्फोटित अशी स्पष्ट नोंद केली जाणार आहे। एकूणच पाहता दरवर्षी शिक्षकांच्या बदल्यांभोवती निर्माण झालेल्या गोंधळाने यंदा काहीसं वेगळं वळण घेतलंय। ही नुसती शिक्षक बदलीच्या बाबतीत नाही तर इतर विभागामध्ये सुद्धा या गोष्टी होत आहेत। अपंगाचे प्रमाणपत्र देणे, विधवाचे प्रमाणपत्र देणे किंवा आजारी असलेले प्रमाणपत्र, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते संपूर्ण मिलीभगत चाललेली आहे आणि ह्या मिलीभगतच्या आधारे प्रशासन स्वतःचा व्यवसाय करून घेत आहे। त्यामधून मोठे आर्थिक रॅकेट मोठं ओपन होणार आहे। प्रशासनाकडे आलेल्या तक्रारीनंतर दिव्यांग आणि आजारग्रस्त प्रमाणपत्रांसोबतच घटस्फोटाच्या कागदपत्रांचीही आता काटेकोर पडताळणी केली जाणार। त्यामुळे अनेक शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार लटकू लागली आहे। दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळवायचं, दिव्यांगांच्या प्रमाणपत्राच्या आधारे बदलीचा लाभ घ्यायचा। हे दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळवताना खऱ्या दिव्यांगांना मिळत नाही, टक्केवारी त्यांची कमी केली जाते। कागदोपत्री घटस्फोट दाखवला जातो, पण लिव्ह अँड रिलेशनशिप हा नवीन शिक्षकांनी फंडा चालू केलेला आहे। त्यानुसार ते एकत्र राहत आहेत। त्यानुसार ते शिक्षक चांगला पेशा असतानाही गैरमार्गाचा वापर करून प्रशासनाची सगळीकडून फसवणूक केली जाते आणि फुकटचे लाभ उचलले जातात। या बदल्यांच्या मागे नेमकं काय सुरू आहे? शिक्षकांचा खऱ्या अर्थाने होणारा त्रास की काहींचं सरकारी यंत्रणेला फसवण्याचं डावपेच, यावरून साताऱ्यात खळबळ माजली आहे। 47 शिक्षक असे आहेत की त्यांनी घटस्फोटित असल्याचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे। नक्की या शिक्षकांचा घटस्फोट झाला किंवा कसं हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि शिक्षकांच्याकडून ह्या अपेक्षा समाजाला नाहीत। समाजाला दिशा दाखवणाऱ्या या शिक्षकांनी जर अशी कारणं दाखवून बदलण्यासाठी जर प्रयत्न केले तर ते प्रकरण हाणून पाडलं जाईल। शिक्षक ही खरं तर आदराची गोष्ट। शिक्षकांचा कायम आदर करावा असं आपल्याला शिकवलं जातं, पण सगळे शिक्षक तसे नसले तरी काही शिक्षकांनी बदल्यांसाठी खोटारडेपणा केल्यानं आणि तशी कागदपत्र दिल्यानं या शिक्षकांना नेमकं काय म्हणायचं असा प्रश्न कुणालाही पडेल। या पार्श्वभूमीवर आता किती शिक्षकांनी खऱ्या अर्थानं बदलीसाठी खरे कागदपत्र सादर केले आहेत, काही बदल्यांसाठी खोटे कागदपत्र सादर केलेले आहेत, हे देखील या तपासात उघड होणार आहे। त्यामुळे शिक्षण विभागामध्ये झालेला हा संपूर्ण धक्कादायक माहिती आता साताऱ्यातल्या शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय झालेला आहे। त्याप्रमाणे वसीमचा इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।